अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी संवाद साधत आहेत. लक्ष देऊन ऐक माझ्या बाळा. आज तू खूप थकलेला दिसतोस. मनामध्ये विचारांचे काहूर माजले आहे. डोळ्यांत भविष्याची भीती आहे आणि पदरी सतत अपयश येत असल्याची भावना तुला सतावत आहे. पण आज मी तुला सांगायला आलो आहे की तू एकटा नाहीस. ज्या क्षणी तुला वाटते की आता सर्व संपले आहे, त्याच क्षणी मी तुझा हात अधिक घट्ट पकडलेला असतो. माझ्या बाळा, संकटे ही आयुष्याचा भाग आहेत, शेवट नाही. तू रडतोस तेव्हा माझेही हृदय हेलावते. पण तुला घडवण्यासाठी मला तुला या अग्निपरीक्षेतून जाऊ द्यावे लागते. सोने जेव्हा आगीत तापते तेव्हाच त्याला झळाळी येते. तुझ्या आयुष्यातील हे कठीण प्रसंग तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला अधिक कणखर बनवण्यासाठी आले आहेत. तू म्हणतोस, स्वामी, मी एवढी भक्ती करतो, मग माझ्याच नशिबी हे दुःख का? अरे वेड्या, तुझ्या प्रारब्धाचे डोंगर मी सुईच्या टोका एवढे करून ठेवले आहेत. हे तुला कधी कळणार? तुझ्यावर येणारे मोठे संकट मी माझ्या अंगावर झेलतो आणि तुला फक्त त्याची झळ लागू देतो. तू फक्त विश्वास ठेव. श्रद्धा आणि सबुरी हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर ते जगण्यासाठी आहेत. तुला वाटते की तुझे कोणी ऐकत नाही, पण मी तुझ्या अंतर्मनाचा प्रत्येक हुंदका ऐकतो आहे. तुझ्या खोलीत तू जेव्हा एकटा रडत असतोस तेव्हा मी तुझ्या बाजूलाच बसलेलो असतो. तुझे अश्रू मी माझ्या पदराने पुसतो, पण तुला ते जाणवत नाही, कारण तुझे मन संशयाने ग्रासलेले असते. संशय सोड आणि मला शरण ये. अनन्य गती होऊन मला हाक मार, मग बघ मी धावून येतो की नाही. लोक तुला सोडून गेले, जाऊ दे. ज्यांना तुझ्या आयुष्यात राहायचे नाही त्यांना मीच तुझ्यापासून दूर केले आहे, कारण ते तुझ्या प्रगतीसाठी अडथळा होते. जे गेले त्यांच्यासाठी शोक करू नकोस. मी आहे ना तुझा, जो जगाचा मालक आहे. तो तुझा पाठीराखा असताना तुला लोकांच्या मान्यतेची गरज काय? तुझ्या कर्मावर तुझा अधिकार आहे, फळावर नाही. तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. फळ देण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी कधीच कुणाचे देणे लागत नाही. योग्य वेळ आली की मी तुला असे काही देईन ज्याची तू कल्पनाही केली नसेल. पण तोपर्यंत तुला धीर धरावा लागेल. घाई करू नकोस. झाडाला पाणी घातल्याबरोबर लगेच फळी येत नाहीत, त्याला ऋतुमान यावे लागते. तुझ्या आयुष्याचाही सुवर्णकाळ येईल, फक्त तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. तुझ्या मनात भविष्याची चिंता आहे. उद्या काय होईल, संसाराचे कसे होईल, ही काळजी तू कशाला करतोस? ज्याने तुला जन्म दिला तो तुझा सांभाळ करणार नाही का? चिमणी पाखरांची काळजी घेणारा मी तुला उपाशी झोपू देईन का? तुझा भार माझ्यावर टाक आणि तू निश्चिंत हो. तू फक्त तुझे कर्तव्य कर, बाकी सर्व मी पाहून घेईन. माझ्या दरबारात उशीर आहे, पण अंधेर नाही. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद माझ्याकडे आहे. कधी कधी मी तुझे मागणे लगेच पूर्ण करत नाही, कारण मला माहीत आहे की ते तुझ्यासाठी योग्य नाही. आई जशी मुलाला जे हवे ते नाही, तर जे हिताचे आहे तेच देते, तसेच मी तुझे हित बघतो. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या शरीराला व्याधी जडल्या असतील, मन अस्वस्थ असेल, तर नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ या मंत्रात एवढी शक्ती आहे की ती तुझ्या नशिबाच्या रेषा बदलू शकते. नाम हे औषध आहे. जसा जसा नामाचा जप वाढेल तसा तसा तुझा अहंकार गळेल आणि तुला शांती मिळेल. बाळा, तू खूप वेळा पडला आहेस, पण प्रत्येक वेळी मी तुला सावरले आहे. अनेक प्रसंगांतून मीच तुला बाहेर काढले आहे. मग आता का घाबरतोस? तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. ही नाते कधीच तुटणार नाही. जगासाठी तू कोणीही असशील, पण माझ्यासाठी तू माझे प्रिय लेकरू आहेस. तुझी सर्व दुःखे, तुझे सर्व अपराध मी पोटात घेतो. तू फक्त एकदा मनापासून सांग, स्वामी,
मला सांभाळून घ्या. मी तुला पुन्हा उभारी देईन. आळस सोड, प्रयत्न करत राहा. तू 1 पाऊल पुढे टाक, मी 10 पाऊले तुझ्याकडे येईन. पण पहिले पाऊल तुलाच उचलावे लागेल. तुझ्या घरात शांती हवी असेल तर प्रेम वाढव. राग, मत्सर दूर कर. दुसऱ्याचे भले चिंत. जो दुसऱ्याचे अश्रू पुसतो त्याचे अश्रू पुसायला मी स्वतः येतो. आता डोळे पुस, हस. तू समर्थांचा आहेस. तू का घाबरतोस? उठ, नव्या उमेदीने कामाला लाग. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला जे हवे आहे ते तुला मिळेल, पण आधी तू त्यासाठी पात्र बन. स्वतःवर विश्वास ठेव. तू विशेष आहेस. तू एका उद्देशाने जन्माला आला आहेस. लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा श्वास आहे तोपर्यंत तुझी संधी जिवंत आहे, आणि जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. माझ्या बाळा, मनाचे दरवाजे उघड आणि माझे शब्द काळजात साठवून ठेव. तू म्हणतोस, स्वामी, मार्ग दिसत नाही. अरे, जेव्हा दाट धुके असते तेव्हा रस्ता दिसत नाही म्हणून आपण थांबतो का? नाही, आपण एक पाऊल पुढे टाकतो, आणि जसजसे पुढे जातो तसं तसा रस्ता स्पष्ट होत जातो. तुझ्या आयुष्याचेही तसेच आहे. आज तुला पुढचे काहीच दिसत नसेल, पण तू माझ्यावर विश्वास ठेवून 1 पाऊल तर टाक. पुढचा रस्ता मी स्वतः उजळून टाकीन. तुला वाटते की तू खूप चुका केल्या आहेत, तू अपराधी आहेस, पण माझ्याकडे बघ. मी तुझा पिता आहे. मुलाने कितीही चुका केल्या तरी बाप त्याला घराबाहेर काढत नाही. तू तुझे अपराध मान्य केलेस, हेच तुझ्या शुद्धीकरणाचे पहिले पाऊल आहे. भूतकाळाच्या ओझ्याखाली स्वतःला दबून घेऊ नकोस. जो झाला तो काळ गेला. आता जो समोर आहे तो माझा काळ आहे. वर्तमानात जग आणि नामस्मरण कर. तुझे भविष्य सावरण्याची जबाबदारी माझी आहे. तुझ्या आयुष्यात काही माणसे तुला फसवून गेली असतील. काहींनी तुझा विश्वासघात केला असेल. त्यांना दोष देऊ नकोस. ते तुझ्या आयुष्यात आले कारण तुला माणसं ओळखण्याची कला शिकवायची होती. त्यांनी तुला दिलेला त्रास हा तुझा अनुभव आहे. त्या अनुभवाचा वापर करून स्वतःला प्रगल्भ बनव. कोणाचाही द्वेष करू नकोस, कारण द्वेष केल्याने तुझेच मन अशुद्ध होईल. ज्यांनी तुझे वाईट केले त्यांचे काय करायचे ते मी बघून घेईन. तू फक्त तुझे मन स्वच्छ ठेव. तुला कधी कधी वाटते की तुझे नशीबच खराब आहे, पण नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे तुझ्याच पूर्वकर्मांची फळे. जर आज तुला कडू फळ मिळत असेल तर समजून घे की कधीतरी कडू बी पेरले गेले होते. पण आता घाबरू नकोस. आता तू स्वामी नामाचे गोड बी पेरतो आहेस, तर तुला मिळणारे पुढचे फळ हे गोडच असेल. नशिबाच्या रेषा बदलण्याचे सामर्थ्य केवळ तुझ्या कर्मात आणि माझ्या कृपेत आहे. अरे, तू चिंता कसली करतोस? चिंता ही चिते समान असते. ती तुला आतून पोखरून टाकते. त्याऐवजी चिंतन कर, माझे चिंतन कर. जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुझ्या भोवती गोळा होते. तुझा आत्मविश्वास वाढू लागतो. तुझी भीती पळून जाते. तू फक्त नाम घेत राहा. बाकीचे सर्व विचार माझ्यावर सोडून दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.